बातमी संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे लागलं होतं त्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय। भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने 202 जागांवर घवघवीत यश मिळवलेलं आहे। विक्रमी बहुमताने एनडीएने विजय साकारलेला आहे। बिहारमध्ये भाजपच हा मोठा भाऊ असल्याचं सिद्ध झालंय। भाजपला सर्वात जास्त 89 जागांवर विजय प्राप्त झालाय तर जेडीयूला 85 जागा मिळालेल्या आहेत। गेल्या विधानसभेत केवळ एक जागा जिंकणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने यंदा जोरदार मुसंडी मारत तब्बल 19 जागा जिंकलेल्या आहेत। तर दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या राजदचा पार सुफडा साफ झालाय। 60हून अधिक जागा लढणाऱ्या काँग्रेसला फक्त 6 जागांवर विजय प्राप्त झाला असून 2 अंकी जागांचा आकडा देखील गाठता आलेला नाहीये। बिहारच्या या निवडणुकीत राहुल गांधींचं मत चोरी अस्त्र हे फेल ठरलंय। तर आरजेडीला 25 जागांवर विजय मिळाला असून स्वतः तेजस्वी यादव यांचा निसटता विजय झालाय। विविध फेऱ्यांमध्ये आघाडी पिछाडीचा सामना सुरू होता। अखेर राघोपूर मतदारसंघातून त्यांचा निसटता विजय झाला। अपनी मेहनत से जनता का दिल खुश करते रहते हैं और हम तो जनता जनार्दन का दिल चुरा कर बैठे हुए हैं। और इसलिए पूरा बिहार ने आज बता दिया है, फिर एक बार एनडीए सरकार, फिर एक बार बिहार के लोगों ने विकसित बिहार के लिए मतदान किया है। बिहार के लोगों ने समृद्ध बिहार के लिए मतदान किया है। मैंने चुनाव प्रचार के दौरान बिहार की जनता से रिकॉर्ड वोटिंग के लिए आग्रह किया था और बिहार के लोगों ने सारे रिकॉर्ड तोड़ दिए। आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील, असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे। हे विरोधक याच्यावर देखील टीका केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांचं काम नेहमी टीका करण्याचं आहे। आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे, आता तरी त्यांना सुबुद्धी आली पाहिजे। कारण जसं महाराष्ट्रातल्या जनतेने थम्पिंग मेजॉरिटी दिली तशीच बिहारच्या जनतेने देखील थम्पिंग मेजॉरिटी दिली। मैं बिहार में जाऊन बोललो होतो कि बिहार के इलेक्शन में, चुनाव में थम्पिंग मेजॉरिटी मिलेगी, वैसे ही थम्पिंग मेजॉरिटी मिल गई है। इसलिए मैं बिहार की जनता को धन्यवाद देता हूं।